आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भोवती एक वाद सध्या सोशल मीडियात चांगला चर्चेत आहे। एका बीफ कंपनीचा आणि गडकरी कुटुंबाचा नेमका काय संबंध आहे याची चर्चा या निमित्तानं सुरू आहे। जर तुम्हाला या देशात खरं बोलायचं असेल ना तर आधी 50 कोटी रुपये खिशात ठेवा। एका साध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरची एका केंद्रीय मंत्र्याला एवढी भीती का वाटली की थेट 50 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला? विषय गंभीर आहे। तर कारवानं रिपोर्ट छापला की नितीन गडकरींच्या कंपनीतून बीफ एक्सपोर्ट होतोय। मग केस मोठ्या मॅगझिनवर का नाही आणि एका साध्या बहुजन तरुणाला मुकेश मोहनला सॉफ्ट टार्गेट कशासाठी? हा तर 50 कोटींचा दावा म्हणजे फक्त दंड नाही तर प्रश्न विचारणाऱ्या प्रत्येक आवाजाला दिलेली धमकी आहे। जर आज आपण गप्प बसलो तर उद्या आपलं तोंड दाबायला यांना वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया या प्रकरणावर सोशल मीडियावर उमटू लागल्या। एक साधारण कंटेंट बनवणारा मुलगा जी माहिती माध्यमातून मिळते, बातम्यांमधून मिळते, त्याचा आधार घेऊन त्यावर व्हिडिओ बनवणं हा त्याचा छंद। या मुलाचं नाव आहे मुकेश मोहन। गेल्या 2 दिवसांपासून तुम्ही हे नाव रील्स किंवा अन्य मंडळींच्या चॅनलवर ऐकलं असेल। हा मुकेश मोहन नावाच्या मुलावर 50 करोडची मानहानी असणारी केस दाखल झाली आणि ही केस दाखल केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी। त्यामुळे संपूर्ण सोशल मीडियावर या गोष्टीचा निषेध आणि खळबळ माजलेली आपल्याला पाहायला मिळते। मुकेशनं नितीन गडकरींच्या विरोधात अशी कोणती व्हिडिओ केली ज्यामुळे नितीन गडकरी यांनी मुकेश मोहनवर 50 कोटींचा मानहानीचा दावा केला? हा संपूर्ण वाद नेमका काय आहे, या व्हिडिओमध्ये नेमकं काय होतं याबद्दलची काही माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। मुकेश मोहन नावाच्या एका इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरनं त्याच्या एका रीलमध्ये दावा केलाय की नितीन गडकरी गोवांस विकतात। त्याच्या या रीलमध्ये त्याने म्हटलंय की महाराष्ट्र पोलिसांनी रॅम्बल ॲग्रो अँड फ्रूटचा गोवांस घेऊन जाणारा एक ट्रक जप्त केला। द कॅराव्हॅन मासिकातील एका वृत्तानुसार ही कंपनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्या मालकीची आहे। या व्हायरल व्हिडिओनं केवळ अहवालातील निष्कर्षांचं विश्लेषण किंवा त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही तर त्याची पुढे जाऊन संपूर्ण दावा सत्य म्हणून मांडलाय। त्यात असा दावा करण्यात आला होता की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं गोमांस विकणाऱ्या एका कंपनीशी संबंध आहे ज्याला इन्फ्लुएन्सर मोहननं गाईचं मांस असं संबोधलं होतं। गडकरींची बीफ कंपनी हा विषय सध्या सोशल मीडियावर आणि काही रिपोर्ट्समध्ये चर्चेत आहे। पण या तथ्य आणि आरोप वेगळे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। नितीन गडकरी यांचं कुटुंबीय काही कृषी संबंधित कंपन्यांशी जोडलेले आहेत। एका मासिकाच्या रिपोर्टमध्ये एका कंपनीचा मांस वाहतूक प्रकरणाशी संबंध जोडला गेला। त्या रिपोर्टमुळे असा दावा केला गेला की बीफ कंपनी कनेक्शन आहे। मात्र गडकरी यांच्या मुलाच्या कंपनीनं हे सर्व आरोप फेटाळून लावले। कंपनी फक्त भाजीपाला, मसाले, तेल यासारख्या ॲग्रो प्रोडक्ट्समध्ये काम करते। मांस, बीफशी कोणताही संबंध नाही। त्यामुळे या आरोपांवरून त्यांनी 50 कोटींची मानहानीची नोटीस पाठवली। पण यावरून आता सोशल मीडियावर जोरदार वॉर रंगलाय। सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातो, त्यांच्यावर खोट्या केसेस टाकल्या जातात, त्याच्यावर दावे ठोकले जातात आणि त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवलं जाऊ शकतं असा आरोप होऊ लागलाय। त्यामुळे हे बीफ प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरतंय। यावरून दोन्ही बाजूंनी मतं व्यक्त केली जात आहेत। त्यामुळे या 50 कोटी दावा प्रकरणाकडे सध्या देशाचं लक्ष लागलंय।